सुरुवातीलाच मित्रांनो महत्वाची बातमी येते। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून ज्याची भीती होती अखेर तेच आता घडू लागले। अजितदादा पवार यांच्या जाण्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या असून तटकरेंसह प्रफुल्ल पटेल यांना सगळ्यात मोठा दणका। तर मित्रांनो रोहित पवारांनी अखेर नावांची यादीच काढली बाहेर। अजित पवार यांच्या विमान अपघाताला कोण जबाबदार, कोण आहेत ते तिघे। आणि मित्रांनो यानंतर मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील 35 आमदार शरद पवारांच्या जवळ। नेमकी काय आहे महाराष्ट्रातील बातमी? एका झटक्यात शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण आपल्या बाजूने फिरवलं। मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया महाराष्ट्राचे दादा, आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा गेल्याच्या नंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दुःख, संताप, शोकसागर मानला गेला। दादांचा अपघात झाला की दादांचा मृत्यू झाला याबद्दल सगळीकडून चर्चा विमर्श चालू असतानाच आज मात्र त्याला अनुसरून रोहित पवारांनी ज्याची भीती दाखवली होती तेच घडलं आणि ब्लॅक बॉक्स जळाल्याची सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी अखेर समोर आली। म्हणजे अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात हा अपघात नसून तो 100% घातपात होता, हे या आलेल्या रिपोर्टवरून आता सध्या समजतंय। अजितदादांना आपल्यातून स्वर्गवासी धाडले गेले। काही लोकांनी अजित पवारांचा जाणून बुजून अजित पवारांना अपघात घडून आणलाय असा सगळ्यात मोठा खुलासा रोहित पवार यांनी केल्याच्या नंतर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती निघालंय। शरदचंद्र पवार हे मात्र महाराष्ट्रातून अजून आपल्या महत्वाच्या विषयावरती आले नाहीत। शरद पवार आजारी होते, मात्र महाराष्ट्राचं राजकारण पवारांच्या भोवती कसं फिरलंय ते आता आपण जाणून घेणार आहोत। अजित पवार यांच्या गटातील काही बडे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण नको आहे। जर विलीनीकरण झालं तर मात्र हा पक्षच आपल्या ताब्यातून जाईल। आपल्याला रोहित पवारांच्या, शरद पवारांच्या, सुप्रिया सुळेंच्या अधिपत्याखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं लागेल। म्हणून अजितदादांच्या मनात असं एकीकरणाचं काही नव्हतं अशी थेट भूमिका या दोन मोठ्या नेत्यांनी घेतल्यामुळे आता मात्र आमदारांच्या मध्ये चलबिचल सुरू झाली आणि राज्याचं राजकारण शरद पवारांनी आपल्या हातामध्ये घेतल्याची चर्चा देखील आता शेवटच्या टप्प्यावरती पोहोचली। मित्रांनो सुनील तटकरे असेल, प्रफुल्ल पटेल असेल यांना दोन्ही पवार कुटुंबियांना एकत्र येऊ द्यायचं नाही। मात्र महाराष्ट्रातील जेवढे अजित पवारांचे चाहते आहेत, सर्वसामान्य जनता आहे, सगळ्यांना वाटतंय की अजित पवारांच्या जाण्याच्या नंतर आता तरी पवार फॅमिलीनी, पवार परिवाराने एकत्र यायला हवं आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात घ्यायला हवं असं वाटतंय। मात्र मित्रांनो इथे मात्र आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना मात्र जबरदस्त धक्का बसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 35 ते 38 आमदार शरद पवारांच्या बाजूने उभे राहिल्याची सगळ्यात मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पुढील राजकारण कुणाच्या भरोश्यावरती करायचंय, पुढील भविष्य काय आहे, अजितदादा गेल्याच्या नंतर पक्षाला सर्वोच्च भूमिका घेणारा नेता कोण आहे अशी भूमिका न मानल्यामुळे शरद पवारांच्या पाठीमागे अजित पवारांचे सगळेच्या सगळे आमदार 3 ते 4 आमदार सोडता सगळ्यांनी शरद पवारांच्या पाठीमागे राहण्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रात आता मात्र राष्ट्रवादी पार्टी पुन्हा एकदा शरद पवारांच्या बाजूने फिरल्याचं चित्र झालंय। महाराष्ट्राच्या राजकारणातील मसिया, महाराष्ट्राच्या राजकारणातील योद्धा म्हणून ज्या नेत्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय शरद पवार यांनी अजून मैदानात येण्याच्या अगोदरच आमदारांनी मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या बाजूने पळ काढत थेट शरद पवारांच्या बाजूने यश ठरवलंय आणि अजितदादांच्या अपघाताची संपूर्ण चौकशी अतिशय निष्पक्षपणे करावी अशी मागणी केल्यामुळे आता मात्र राज्याच्या राजकारणावरती याचे दूरगामी परिणाम होतील। आणि आता
या दोन बड्या नेत्यांची देखील शरद पवार हकालपट्टी करू शकतात असा संदेश सध्या सर्वसामान्य जनमानसात प्रसारित झालाय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे रोहित पवारांनी जी शंका उपस्थित केली आहे, अजित पवारांचे मारेकरी, अजित पवारांना अपघात घडवून आणणारे पायलट स्वतः त्याच्यामध्ये दोषी असू शकतात. त्यानंतर डीसीसीए कंपनी यांनी देखील काहीतरी प्लॅन केला असावा असं थेट थेट नावासहित रोहित पवारांनी त्यांच्यावरती आज आरोप केलेत. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळणे, माहिती न रेकॉर्डिंग सापडणे, या सगळ्या घडामोडी एकसंध राहिल्यामुळे अजित पवारांचा राजकीय गेम काही लोकांनी केलाय असं रोहित पवारांनी आज स्पष्टपणे म्हटलंय. मित्रांनो, या मताशी आपण सहमत आहात का? नक्कीच आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्राच्या राजकारणावरती नेमकं काय घडतंय, आपण आपली प्रतिक्रिया द्या.